बघा मामा आहे ना, बघा इथं उभा आहे. हो ब्लॅक शर्ट वाला. याचा कोण तो माणूस आहे, ते पार्सल द्या बघा 4 वेळा बाहेर काढतोय, परत गाडीत ठेवतोय. त्याला सांगतोय 4 वेळा वाशी ब्रिजच्या खाली, वाशी ब्रिजच्या खाली. तो काहीतरी बोलतोच, सांगते लोकेशन पाठवतो. ये 1 तास झाला. पाळणा मस्त आहे ग. कोणचं आहे तुझं आहे? मी बसू का? तो गाइस भैया को सपोर्ट करो, गाइस भैया को सपोर्ट करो, हमारे प्यारे भैया है देखो. येताना 1 पिशवी घेऊन येते, जाताना बघ किती पिशव्या येते. हे पापड तुला काय पोट दुखा? हो. गुड आफ्टरनून सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ होता. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आता दुपारी 12च्या नंतर. जस्ट जेवलो, म्हणजे आज लवकर जेवलो. कारण काय झालं, ताई चालले जेवण, तिला थोडा जायचंय मुंबईला. तर मामा बाबू मग येतोय, त्याची गाडी आहे. तर मग आता आम्ही सोबत चाललो. तो आहे, मी आहे आणि हे 2 जण. येतात परत आम्ही 2 जण येऊ, असं सगळं आहे. असं सकाळी उठलो, जरा आराम, म्हणजे वर्कआउट झाला, थोडासा आराम केला आणि आता जेवलो आणि बोललो निघूया. त्याच्यामुळे चाललोय. तर मामाची वाट बघतोय. बाकी तर आम्ही निघालेलो. बाकी सामान वगैरे न्यायचं होतं ना, नाही हे लोक कसे बसून जातात. पण बाकी सामान पापड पण हे ते आहेत, गोष्टी बनवलेल्या त्या सगळ्या न्यायचे. त्याच्यामुळं कार घेऊन चाललोय. पण अजून मामाचा काय पत्ता ना. आमचं निघालो, त्याला फोन करतोय कुठं आहे तो आलो की जाऊया. तर आता सगळं हेच आहे, मुंबईला जायचं आहे यायचं आहे, एवढंच आहे. ते 4 व्हीलरने आहे ना, जाम व्हायचं घेतात जायचं म्हणजे. कारण ते ट्रॅफिक मध्ये बाईकवर कसं मधून 2 दिवस बसले, 4 व्हीलर टाइमपास करत नको होतं. येईपर्यंत होईल संध्याकाळच, म्हणजे 8 साडेआठ 9 वाजावे माझ्या अंदाजे तरी. आता चाललो त्या हिशोबाने. आणि तिकडे गेलो, तिकडे 1 तास बसणार, त्यानंतर निघणार आणि परत येणार. हा शेड्यूल आहे. चलो ठीक आहे, बघू जसं होईल तसं. बाकी निघालो, जेवढी सगळी जण जाऊया. काय काय बघा इकडं, चिंचेचे गोळे, उडदाचे पापड, नारळ, नंतर कढीपत्ता. हा झाड तेच, आंब्यांचा बॉक्स, मसाला. तिकडं नाही, ते पापडाचे हे डब्बे काढले, मसाला, सुकी मच्छी आणि इकडे पापड. हे आली ना का सगळं घेऊन जायला बरोबर ना. येताना खाली असतील, जाताना भरून जाईल. आता सगळे जेवलेत. मामाच्या इथे लाव त्याला फोन, जाऊया. कारण येईपर्यंत होईल उशीर. ऊन बघ कसलं वाटतंय, नुसता रखरकाट. एवढ्या टाइमात बाईकवर जायचं ना, म्हणजे नको होतं अक्षरशः. चटके लागतात हाताला. पिशवी बघा किती. येताना 1 पिशवी घेऊन येते, जाताना बघ किती पिशव्या येते. हे पापड तुला काय पोट दुखा? हो, तू जाईन दिलंस, मीच दिला. हे बघ पापड पुढे घे, मांडीवर घे. अजून काय आहे? बॅगा आहेत, बॅगा इकडे ठेव. यावर इथे बॅगा आहेत, त्या खाली होते. बॅगेना वासी नो नाही, वासी साहित्य पुढे घेते ना, त्याला वाशीलाच द्यायचंय तसं. पण जा बोल. हो मग जेवलो. पापड फुटतील होतं. आता तू गेलीस का? काकी शांत आहे, काकीला आराम होईल आता 4 दिवस. चलो चला, आम्ही पण चाललो. सगळी बसली. नाही लावते, लागतंय काय रे? एवढा थोडासा झालं बरोबर. पैसे बघ मामाच्या नोटी. मामा इकडे शेट आहे. काय ना बघते तिकडून. किंवा न्यूज पाठवली होती आपली ह्याच्याकडली होती. ठीक आहे सावली पुढे
माझे एक जण मित्र येते हा घेतो, त्याच्यामुळं थांबलो इथं. बस स्टॉप तो तिथून खाली येईल, ह्या ब्रिजच्या या ब्रिजच्या खालूनच येईल. मी तेच त्याला बोलतो पुढच्या स्टॉपला त्याला लांब पडायला पाहिजे. एवढी पार्सल आणले लांब पडू दे. तो येणार तिकडून. त्यांना माहितच बोला, त्यांचं पण हातामार्फत देऊन जाईल. तेच तर. कशी बसलीच बसले, पापड पण मध्येच. आपण काय माहिती ब्रिज वरून जाऊ. हा बरं. कुठं मग खाली त्याला इथं यायला पाहिजे होतं खाली. इथे नाही तो, तिथे आपलं आरटीएच येते. कोण तो तिकडे येईल? अरे हा बरोबर, आपण त्या ब्रिजच्या वरून जाऊ ना. वरून जाणार. अरे हा बरोबर, आपण तिकडून गोल फेरी म्हणतो. स्टॉपला बोलवा. बरोबर आहे, बरोबर आहे. तिथून त्यांना रिटर्न नाही तेवढं लांब. कुठं आहे तो? आला का? बरोबर आहे, बरोबर आहे. हा बघा मामा आहे ना, हा बघा इथं उभा आहे. हा ब्लॅक शर्ट वाला, याचा कोण तो माणूस आहे, ते पार्सल द्या. ते बघा 4 वेळा बाहेर काढतोय, परत गाडीत ठेवतो. त्याला सांगतोय 4 वेळा वाशी ब्रिजच्या खाली, वाशी ब्रिजच्या खाली. तो काहीतरी बोलतोच, सांगते लोकेशन पाठवतो. ये 1 तास झाला, मी बोलतो एवढा ह्यांना तिथे घाटकोपरला सोडून रिटर्न आलो असतो, आणि तो आयरोलीला आहे, तो गेलो असतो. तो आता इथे कुठं आलाय, त्याला भेटतच नाही. आयला बोला कमाल झाली. वाशी ब्रिज बोल कोणाला माहिती नाही, असं होतच नाही. कोण पण सांगेल. त्याला बोलतो शेवटी तर बघ येतोय का नाही, ह्यांना सोडू आणि तिथून तशी आयरोलीच्या घरी जाऊ, देऊ आणि रिटर्न निघू. किती वेळ गेला, कारण आरामात इथून जायला किती 15-20 मिनिटं जमतेम लागतात पलीकडं, पण घाटकोपरला. मग तेच बोलतोय एवढं यांना. आपण इथे आलो, तिथं 15 मिनिटं थांबलो ते. त्यात बघा आता पूर्ण ढग भरलेत, पाऊस पण यायला लागला, थोडं टिपकतोय. एसटीने पण पोहोचलो असतो. अरे मग बोलतोय सांगितलं. इथून चालत गेलो असतो तरी आम्ही मानपूरच्या पुढे पोहोचलो अरे असतो. मग टाइमपास झाला होता. माणूस काही येत नाही, बसून बसून चॉकलेट आणलेली खायला सुरुवात केली. ते खायला बसलो. खायला बाबा तो काय त्याचं कठीण करून टाकलाय काम. 1 तास व्हायला आला. आपण काढायचं काय असेल तर खात बसतो. अरे कधी जण सोडून आलो असतो. एक आरती हे ते पॅकेट ना, ती त्यातलं आहे ना, हे त्यातलंच आहे. बरं पातळ आहे. पातळ आहे. ज्यूस आहे, इमली ज्यूस. मामाची गाडी खराब करा. मामा आला परत चालत बघ. माणूस भेटला दिसत ना अजून. गरम बघ. आला आला सिग्नल त्याला तू कुठे होता? विचारते तुला नक्की वाशी माहिती आहे. दरवाजा उघडत होते, वाज जाऊ दे. मुंग्या खाल्ल्या बोलते, माशा खाल्ल्या नाही बोलत. आपण माणूस तिकडून आतमध्ये एंट्री केली, लाईनात लागले. पुढून पण गाड्या येतात. पाठी पण आहे बघा, आरशामध्ये बघा पाठी ना, गाड्या उभ्या राहिल्या नसत्या. आतमध्ये यायचं ना, ते पण संध्याकाळच्या टायमाला. आणि आता त्यात बाजार आहे, जाम प्रॉब्लेम होतो. गेला पाहिजे. गाड्या नसत्या. मामा ते आंबे कवडे बोलते, आंबा गोल झाला. हय्या हय्या ए गोटा, झोप नाही झाली. हय्या अयो 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 ए उठ. पाळणा मस्त आहे ग. कोणचं आहे तुझं आहे? मी बसू का? इकडे गाड्या होत्या पार्किंगला इथंच टाकली, कारण काय होत्या पार्किंग जाम प्रॉब्लेम. आता गाड्या गेल्या, मग अशी आहेत ना, गाड्या होत्या सगळ्या उभ्या. काय बोलते
तो गाइस भैया को सपोर्ट करो। ओ गाइस भैया को सपोर्ट करो, हमारे प्यारे भैया है देखो। लाइक सब्सक्राइब भी करो। तुम्ही कराल की नाही सबस्क्राईब? हां कराल ना? चॅनल सब्सक्राइब प्रथमेश पाटील सर्च करा. ओके यस. उद्या येणार. ब्लॉग कसं बनवायचं दाखवा ना. आता बघ ना तिकडे चॅनल वर आहे बघ. मी पण ब्लॉगर आहे, मला नाही ब्लॉग. मग तू ब्लॉग कसला, मग ब्लॉगर कसला रे तू? माझा पण आहे. आहे काय नाव आहे? आयुष वाईटी दिवस आहे माझा. चालेल, तुम्ही उद्या बघा. चलो. चलो चलो बाय बाय. चलो आता निघालो इथून. आतमध्ये काहीतरी आहे सामान ते ठेवतात. जाऊया, परत होईल आपली फेरी मुंबईला. थोडंसं आहे काम. नंतर पोरं पण होती ते खेळत. इकडे लगेच पोरं खुजारी. पोरांना मग गाणं सबस्क्राईब करा. उद्या व्हिडिओ त्याला तेवढे सबस्क्रायबर वाढले परत ना. पोरं जाम खुश होतात. बाकी कोण नाही. 100 रुपयाने लग्न इकडं. पण मामा तिला परत ह्याला सोडायला चालू लागलं. आईला फोन करून ठेव, जेवूनच जा डायरेक्ट कामाला. सांगून ठेव तिला.